हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी इन्स्टंट अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। बऱ्याच लहान मुलांना ना सध्या भेंडी खूप जास्त आवडते आणि ही भेंडीची भाजी अगदी इन्स्टंट कशी बनवता येईल असं प्रत्येक आयांना प्रश्न पडलेला असतो। सो आज आपण जास्त काही न टाकता ही भेंडीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भेंडी आपण स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत, त्यांची टोकं आपण काढून घेतलेली आहेत। आता अशा पद्धतीने भेंडी उभी चिरून घ्यायची, तिचे 4 ते 6 भाग करायचे आणि त्याच्यानंतर मधून कट करून घ्यायची। लांबड्या आकाराची भेंडी आपण इथे कट करून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता, अगदी ह्या पद्धतीने भेंडी कट करून घ्या। इथे सगळी भेंडी आपण कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला एक कढई घ्यायची आणि ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। आता कढईमध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायचंय। थोडंसं तडतडलं जिरं मोहरी की त्यामध्ये आपल्याला ही भेंडी टाकायची आहे। आता ही भेंडी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ही भेंडी आपल्याला वाफेवरती शिजवून द्यायची आहे। भेंडीच्या भाजीला जितकं आवश्यक आहे तितकं मीठ आपण आत्ताच टाकून घेणार आहोत, जेणेकरून भेंडी अगदी पटकन शिजली जाईल। थोडंसं मीठ मिक्स करून घेऊयात। यावरती आता झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता जोपर्यंत ही भेंडीची भाजी तिथे गॅसवरती शिजते तोपर्यंत आपण इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याना खलबत्त्यात आपण वाटून घेणार आहोत। खलबत्त्यात वाटल्याने भाजीला अगदी मस्त अशी चव येते। मिक्सरमध्ये वाटण काढणं आणि खलबत्त्यामध्ये वाटण काढणं ह्या दोन्हीमध्ये फरक असतो, चवीत खूप फरक पडतो। आता फक्त आपल्याला मिरच्याच वाटून घ्यायच्या, त्यामुळे आपण इथे खलबत्त्यामध्ये ह्या वाटून घेणार आहोत। साधारणतः 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या काही जास्त तिखट मिरच्या नाही आहेत। याची भरड आपण तयार करून घेतली, इथे तुम्ही पाहू शकता। तोपर्यंत एका साइडला इथे आपली भेंडी सुद्धा अगदी मस्त अशी शिजलेली आहे। आता यामध्ये ना आपण एक चिंच टाकूया, मस्त असा फ्लेवर येण्यासाठी। तुमच्याकडे जर चिंच नसेल घरी तर लिंबू सुद्धा पिळू शकता। आता ही जी मिरचीची भरड आपण केली होती ती यामध्ये टाकून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। भरभरून असं 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे आणि आता ही भाजी मिक्स करून घेऊयात। साधारणतः 1 मिनिट भाजी परतून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता अगदी इन्स्टंट अशी भेंडीची भाजी बनवून तयार आहे। लहान मुलांच्या टिफिनसाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे। खूप छान लागते ही वाली भेंडीची भाजी। तुम्ही अशा पद्धतीने अजून भेंडीची भाजी घरी बनवली नसेल तर नक्की एकदा बनवा, मुलांच्या टिफिनमध्ये नक्की द्या, मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। खूप इन्स्टंट आणि सोपी अशी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।